हाय, आज ना हे पार्सल आलं बघा. ह्या कृष्णाच्या गोपिका आहेत. 9चा सेट आहे, मिशोवरनं बोलवलेला आहे आणि समथिंग 130पर्यंत आहे. मस्त आहेत, MDFच्या आहेत, मस्त अशा उभ्या राहतात. आता ह्या कशासाठी बोलवलेल्या आहेत तर हळदी कुंकूचं आमचं जी काही थीम आहे त्यानुसार बोलवल्यात खरं. आपण कुठे काय कशा यूज करायच्या आणखी ही डोक्यात काहीच येत नाही आहे, काहीच सुचत नाही आहे. फक्त जे जे दिसतंय ना वेगवेगळं ते आम्ही मागवून घेतो आहोत. सो पण छान आहेत बरं का, मस्त छान वाटतं तसं कृष्णमध्ये. आणि ह्या गोपिका गोल जरी ठेवल्यात ना तरी छान डेकोरेट होऊन जाईल. सो पार्सल रिसीव केलं, थोड्या वेळ आराम केला आणि आत्ता आलेलो आहोत पुन्हा मार्केटमध्ये. कारण सांगते, आरोहीच्या म्हणजे खरं तर पिहूच्या शॉपिंगसाठी गेलो होतो, त्याला पॅन्ट हवे होते. सो त्याची झाली. तिथे आरोहीच्या पप्पांना टी शर्ट्स आवडले, त्यांचीही झाली. आणि त्यात मी हात धुवून घेतला होता, तुम्हाला माहीत आहे. मीही एक जीन्स आणि शर्ट घेतलं होतं आणि तिघांनाही कपडे घेतले आणि मलाच कसे नाही अशी आरोहीची कंप्लेंट होती आणि म्हणून आज तिला घेऊन आलोत. सो तिने सुद्धा एक जीन्स घेतला, हुडी घेतली आणि इथे मग सॉफ्टी खाल्ली. आणि लगेच मी इतकी घाई करत होते ना त्यांच्या मागे, कारण घरूनच आम्ही लेट गेलेलो आणि तिथे पण 2-3 तास आमचे मोडलेत. म्हटलं घरी कधी जाऊ, मला स्वयंपाक करायचा होता आणि त्यानंतर हळदी कुंकवाला जायचं होतं. हळदी कुंकू म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे, इतका उत्साह असतो ना. घरी आले, पटपट स्वयंपाक वगैरे सर्व आवरला, मस्त अशी रेडी झाले आणि हळदी कुंकवाला आले. आणि खरं सांगू का, मला तरी असं वाटतं की बायकांचा खरा फ्रेंडशिप डे किंवा मैत्रीचा सण जर कोणता असेल ना तर तो हळदी कुंकू. फ्रेंडशिप डेला कुठे आपण भेटतो की काय, फक्त व्हॉट्सअपला काहीतरी एखादा हॅपी फ्रेंडशिप डेचं स्टेटस ठेवलं, एक दोघीला मॅसेज केला की झाला आपला फ्रेंडशिप डे. पण रिअलमध्ये हळदी कुंकूच्या दिवशी आपण खरं तर मैत्रिणींना भेटतो आणि भरपूर गप्पा गोष्टी करतो, भरपूर एन्जॉय करतो. त्यामुळे माझ्या लेखी तरी हळदी कुंकू हाच खरा मैत्रीचा सण आहे. डेकोरेशन बघितलं ना तुम्ही, इतकं छान केलं होतं त्यांनी. 8-10 जणी मिळून जे आहे हळदी कुंकू होतं आणि अप्रतिम डेकोरेशन होतं. म्हणजे 2 ठिकाणी मी गेले होते, आधीचं तुम्ही बघितलंच आणि हे दुसरीकडे होतं. सो दोन्हीकडे मस्त हळदी कुंकू झालं. जास्त काही शूट करत नाही मी, कारण प्रत्येकच जण कम्फर्टेबल नसतं आणि व्हिडिओ घेताना काय मोबाईल कुठेही फिरतो आणि कोणीही येऊ शकतं. म्हणून ज्या कम्फर्टेबल असतात माझ्यासोबत त्यांचेच मी इथे फोटो काढलेत आणि ते तुमच्यासोबत शेअर करते आहे. खरं तर रेडी व्हायचं होतं मला भरपूर, पण वेळ काही मिळाला नाही. चला हळदी कुंकू झालं, घरी आले. घरी आल्यावर आरोहीचं चाललेलं, मम्मा तू माझी हुडी दाखवलेलीच नाही, तुझी कशी तू प्रत्येक गोष्ट दाखवते. मग म्हटलं चल ये बाई समोर, तुझी हुडी दाखवते. आणि मग कधी कधी असा शाहरुख खानचा आत्मा आमच्यामध्ये घुसतो आणि असे काहीतरी चाळे आमचे चाललेले असतात. कोणती फॅन थमत नाही रहा है. मैं कोणती फॅन थमत नहीं रहा है, आप बता दो ना. आणि पिहूमध्ये तुम्ही बघितला ना कोणता आत्मा संचारला होता मला काही माहीत नाही. पण किचनमध्ये आली आणि अशी चिडचिड झाली ना की साडी चेंजही करावीशी वाटली नाही. पदर खोचला आणि हे सर्व आवरायला घेतलं. स्वयंपाक केल्यानंतर फक्त झाकून वगैरे ठेवलं होतं मी सर्व, गॅसचा ओटाही आवरला नव्हता. कितने प्यार से काम कर रही है, मुझे तो बहुत प्यारी लग रही है आज. मेरी मम्मी बहुत प्यारी लग रही है काम करते हुए. जास्तीचा लाड चाललेला आहे, कारण हा पत्रा मी आरोहीला आवरायला सांगितला होता आणि तिने तो आवरला नव्हता. ॲक्च्युली तेव्हाच मी आवरणार होती, पण तिचीच घाई चाललेली. मम्मा जा पटकन ये, नंतर माझा अभ्यास घे, मी तुझं सर्व आवरून ठेवते. बरं चला, सर्व किचन आवरलं आणि आत्ता भेटते आहे दुसऱ्या दिवशी. सो तुमच्यासोबतही असं होतं का, मला नक्की कमेंट करून सांगा. इतक्यात तर माझ्यासोबत बऱ्याचदा असं होतं, एखादी गोष्ट ठेवते कुठे आणि शोधते कुठे. सकाळी आय थिंक अर्ध्या तासापूर्वी मी बॅल्कनीमध्ये आली होते, तेव्हा मी ही ओढणी इथे ठेवली असेल. हां, तेव्हाच ठेवली असेल, कारण त्यानंतर तर मी आलेलीच नाही. आणि तेव्हाची ओढणी शोधते माहिती आहे का, केव्हा म्हणजे दोन्ही कबड शोधून झालेत. म्हटलं घाईघाई ठेवू शकतो आपण. त्यानंतर बेडच्या खाली, सोप्याच्या खाली, कुठे कुठे नाही शोधलं आणि आता सहज बॅल्कनीमध्ये आले. हा दरवाजा बंद करण्यासाठी. सो ही ओढणी सापडली आणि असा एळपटपणा मी नेहमीच करत असते. इतक्यात माझ्यासोबत बऱ्याचदा होतं हे, एखादी वस्तू ठेवायची कुठे आणि शोधायची कुठं. तुमच्यासोबतही असं कधीतरी होत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. बरं चला, आता मी दरवाजा लावायला यासाठी आली होते की आत्ता मला जायचं आहे आरोहीच्या पप्पांसोबत बाजार करायला. आजचा शुक्रवार आहे.
मागच्या शुक्रवारी आरोहीच्या पप्पांनी म्हणजे काय सांगू तुम्हाला, माझ्या फ्रीजमध्ये ठेवायला ही जागा नव्हती. म्हणजे कमी रेटमध्ये मिळत आहे तर काय म्हणजे पूर्ण बाजारच उचलून आणू की काय असं होतं या माणसाला. 4-4, 5-5 मेथीच्या जुड्या काय आणि पालक काय आणि कोथिंबीर काय, 3 कोथिंबीरच्या जुड्या माहीत आहे का. निवडता माझ्या नाक्की 9 आलेत. म्हणजे काही गोष्टी तर निवडताही आल्या नाहीत, तशाच गुंडाळून मला फ्रीजमध्ये ठेवाव्या लागल्या. कारण त्या दिवशी आम्हाला गावाला जायचीही घाई होती आणि बऱ्याचशा गोष्टी. म्हणून आज म्हटलं आज मीच तुमच्यासोबत येणार, कारण मागच्या आठवड्याचा खूप सारा भाजीपाला जशाच्या तसाच आहे. म्हणून आता मला आज काहीच रिक्स नको आहे. मला तो इतका सर्व कुटाणाचं नाही करायचं आहे. आणा, धुवा, निवडा, ते फ्रीज गच्च होऊन जातं. सर्वात जास्त तर मला ते संपवण्याचं टेन्शन येतं. म्हणून मी त्यांच्यासोबत जात आहे. आणि त्यापेक्षाही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला रांगोळी आणायची आहे. परवा माझ्याकडे हळदी कुंकू आहे आणि माझ्याकडे इत्तुशी कलर आहेत. व्हाईट कलर आहे फक्त भरपूर, आणि आणखी 1-2 कलर असतील तेही थोडके. आणि मला रांगोळी पाहिजे असते मोठीच्या मोठी. अकोल्याला गेलो ना इतक्यादा, खूपदा प्रयत्न केला रांगोळी घेऊन येते, पण आरोहीचे पप्पा वेळ आहे ग, नंतर घेऊ. आता बघा 2 दिवसावर माझा प्रोग्राम आला आणि माझ्याकडे काहीच रांगोळी नाही. बघते आता रांगोळी, होपसो रांगोळी मिळावी. त्यानंतर फुलं घ्यायची आहेत, पानं घ्यायची आहेत. म्हटलं थोडंफार डेकोरेट करू आणि बघते काय काय मिळतं ते. बऱ्याचशा गोष्टी मी प्लॅन केलेल्या आहेत. मी स्वतः जाते ना बाजारात तेव्हा दिसतात मला, पण घ्यायची हिंमतच होत नाही कारण बऱ्यापैकी महाग असतं आणि माहीत नाही का ते. आरोहीचे पप्पा सोबत असले ना मला खर्च करायला खरंच काही वाटत नाही, पण जेव्हा मला म्हणजे पैसे तर सोबत असतानाही त्यांचेच असतात, मी जाते तेव्हाही त्यांचेच असतात, पण माझ्या हाताने जेव्हा मला समोरच्या व्यक्तीला पैसे द्यावे लागतात ना तेव्हा खरंच माझी इच्छा होत नाही. पण चला आज मला म्हणजे जसं मी सांगितलं रांगोळी, पानं, फुलं, सोबत ना एक ती बास्केट मिळते बघा अशी मोठीच्या मोठी, तिला होल असतात. आय थिंक ती म्हणजे कपडे वगैरे ठेवण्यासाठी असते खरं तर, पण मी मुलांची खेळणी ठेवण्यासाठी आणणार आहे आज. पिऊची खेळणी मी बॅगमध्ये भरून ठेवलेली आहेत, पण त्याला एखादी गोष्ट लागली ना तो त्या बॅगी अशा उलट्याच करतो आणि ते पूर्ण मला आवरत बसावं लागते. म्हणून ती एक बास्केट मला अर्जंटली आणायची आहे. होप सो तो व्यक्ती तिथे असावा बस. बरं चला आता बडबड बंद करते. आज आहे शुक्रवार आणि आज बरीचशी कामं आहेत मला. उद्या झालं की परवा हळदी कुंकू आहे, सो म्हटलं थोडंफार त्याचीही तयारी करायची आहे. मॅग्नेट्स राहिलेत माहिती आहे का, सर्वात महत्त्वाचं बनवायचं. आणि आज रात्र जागून काहीही झालं तरी मला ते मॅग्नेट तयार करायचेच आहेत कारण मग उरतो माझ्याकडे फक्त उद्याचा दिवस आणि एका दिवसात मी काय काय करणार नाही का. बरं चला आता बाजारात जाते. सो आत्ता आले बाजारातनं आणि आज मी फक्त एवढूसा भाजीपाला घेऊन आले. टोपलंही भरलं नाही माझं आणि खरंच मी खूप जास्त हॅपी आहे. नाहीतर म्हणजे तो भाजीपाला धुणं वगैरे ते काम असते, पण ते संपवण्याचं मला सर्वात मोठं टेन्शन असते. पण आज फक्त मोजक्याच भाज्या आणल्यात आणि मेथीच्या जुड्या म्हणसाल तर 3च आणाव्या लागल्या, कारण 10च्या 3 होत्या. त्यामुळे म्हटलं चला. आणि मी प्रत्येक वेळेस आरोहीच्या पप्पांना ओरडते, पण आज बघा मी स्वतःच 10च्या 3 घेतल्या, तर ते मला म्हणत होते का ग आता कशाला 3 घेते तू, आज तुला कंटाळा नाही येणार का. आता 10च्या 3 म्हटल्यावर मला घ्यावाच लागल्या की नाही. पण तिथे बाजारात पण माहिती आहे का मला हसत होते आणि चिडवत होते. आणि आणखी एक गोष्ट, मी आरोहीच्या पप्पासोबत बाजारात जाणं का सोडलं, मस्त ती बाजाराची बॅग देतात आपल्याकडे आणि मस्त साहेबासारखं टुमुक समोर चालतात आणि मी बॅग घेऊन त्यांच्या मागे असते. आणि हा मला खूप महिने मी त्यांचा एक्सपिरियन्स घेतला होता आणि तेव्हापासून बाजारात जाणं सोडलं होतं. आणि पण आज माझं काम होतं त्यामुळे मी आज बाजारात गेले आणि आणखी 1-2 गोष्टी आणल्यात मी, ज्या माझ्यासाठी दाखवते थांबा. आता बाजारात गेली तर माझाही फायदा झालाच पाहिजे नाही का. सो तिथं मी ज्या आहेत ह्या टिकल्या घेतल्यात बघा. हा छान कथिया कलर आहे आणि हा रेड कलर आहे. त्यानंतर हेअर क्लिप आहेत माझ्याकडे, पण आता त्या शोधाव्या लागतील. म्हणून चला म्हटलं ते एक काम आपलं कमी करूयात आणि कमी क्वांटिटीमध्येच आहेत. सो मला हव्याच होत्या. त्यानंतर ह्या साडीपिन आणल्यात बॉलवाल्या. सो एवढं जे आहे मी माझ्यासाठी सामान आणलं. बाकी रांगोळी वगैरे तर काही मिळालीच नाही मला. आणि फुलं आणि पानं तेवढी मिळाली. चला आता हा भाजीपाला वॉश करून झाला आहे माझा. आता हा मेथी जरा निवडते आणि हा सर्व भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवते. त्यानंतर आम्हाला पॅसेज धुवायचा आहे, पण अश्विनी गेली आता अकोल्याला. सो ती आल्यावर धुवेल म्हटलं, कारण माझा जो वायपर आहे ना माझं खराब झालेलं. सो तिचं वायपर मी यूज करत असते. प्रत्येक वेळेस जाते अकोल्याला, घरून आठवण करून जाते आपल्याला वायपर आणायचं, पण येताना विसरते. चला ती आल्यावर. आणि तसंही एकीला 2 सोबती असलं ना पटपट होते. एरवी आम्ही फक्त
पॅसेजेस वॉश करत असतो, पण आज पूर्ण पायऱ्या वगैरे वॉश करत न्यायचे आहेत. त्यामुळे दोघी असलेल्या कधीही बऱ्या. आणि आज आणखी एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे मला, आणि ते म्हणजे हे मॅग्नेट. आणि हे एक काम काहीही करून मला आजच्या तारखेला कंप्लीट करायचंच आहे. काल जे आहे मी सुरुवात केलेली डिटेलिंग करायला, कलरिंग वगैरे आधीच झालेलं 4-5 दिवसापूर्वी, आणि तेव्हापासून मला वेळच मिळत नव्हता. म्हणजे वेळ मिळत नव्हता तर म्हणतच नाही, मी वेळ काढत नव्हते असं म्हटलं तरी चालेल. पण फायनली काल वेळ काढला. काल मी हे रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत काम केलं, माहिती आहे का. 12-12:30 झाले होते मला झोपायला. तेव्हा त्यानंतरही माझी इच्छा होती कंटिन्यू करायची, पण म्हटलंच नाही, हा आत्ता करत बसशील आता म्हणजे काम जरी झालं तरी मग झोप व्यवस्थित नाही झाल्यामुळे उद्याचा दिवस जो आहे आपला असाच जाईल. म्हणजे झोपेतच जातो. आणि मला फार माझी झोप कंप्लीट नाही झाली ना, मला फार चिडचिड होते, आळस येतो, आणि माझी कामं काही होतच नाहीत. मग म्हटलं चला रात्र जागून काढल्यापेक्षा उद्या मस्त फ्रेश उठूयात आणि हे जे काम आहे ते करूयात. सो हेही मला आज कंप्लीट करायचं आहे. बऱ्यापैकी झालं आहे माझं रात्री. फक्त आता जे काही स्लोगन मी त्यावर लिहिते आहे ते लिहायचे आहेत, आणि फक्त नाकडोळी जी आहेत काढायची राहिलेली आहेत, आणि ज्या बॉर्डर वगैरे पाहिजे आहेत ब्लॅक कलरच्या त्या बाकी आहेत तशा. सो आज कसंही करून मला हे कंप्लीट करायचं आहे. पण हे ना मी सायंकाळी करणार आहे, कारण आज म्हणजे दिवसभरात भरपूर गोष्टी झाल्या ज्या की मी शेअरही केल्या नाही, त्यामुळे ते करायला मला वेळ मिळाला नाही. पण जो लॅम्प बघितला तुम्ही त्याच्या वायरिंग निसटल्या होत्या त्या लावल्यात, आणि त्यानंतर हा लॅम्पही 6 महिन्यानंतर चालू केला. फायनली झाला बाबा माझा लॅम्प चालू. 6 महिन्यापासून बंद होता, माहिती आहे का. 6 महिन्यापासून इतकी मिस करत होते मी माझ्या लॅम्पला. लाईट गेलेला होता खरं तर, पण ही गोष्ट माझ्या लक्षातच येत नव्हती. मला असं वाटत होतं म्हणजे याचा कसा वायर खूप छोटी आहे, सो याला मी एक्सटेन्शन वगैरे लावत होते, आणि ते एक्सटेन्शन खूप वर्षापासूनच होतं, ते बऱ्याचदा बिघडत होतं. आणि मी हो बाळा घे बाळा, ये किची देतो मा. काय झालं, का रडत आहे तू, का रडत आहे, रडत असते का अशा. मोक्षू इतका रडतोय आज त्याला पिहूच्या वॉचचं चार्जर पाहिजे आहे. आणि पिहूला जर ही गोष्ट माहीत पडली ना की पिहू घर डोक्यावर घेईल, कारण त्या वॉच त्यांच्या म्हणजे जीवाच्या आत आहेत, आणि त्याचं चार्जर जर मी तुला दिलं बाळा की बस मग पिहू दादा तुलाही रागवेल आणि मलाही रागवेल, माहिती आहे तुला. पिहू मारतो ना पिहू की रागवतो, काय करतो पिहू दादा, मारतो ना. आणि मोक्षू म्हणत आहे मला ते चार्जरच पाहिजे, आणि 15 मिनिटं झाले तो कंटिन्युअसली रडत आहे त्या गोष्टीसाठी. आता शहाणं बाळ झाला, हो ना, शहाणं बाळ झाला ना. बरं चला, एक्सटेन्शन खराब झालं असेल वगैरे वगैरे हे जे आहेत माझे चाललं होतं अंदाज लावणं, पण एक दिवस ना हे क्लीन करताना लक्षात आलं की जो बल्ब होता ना त्याचे एकदम तुकडे देखील पडले होते. मग मी दुसरं एक्सटेन्शन वगैरे लावून बघितलं, तेव्हाही लागलं नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं बल्ब गेलेला आहे. आणि 6 महिन्यापासून किती दाखवलेला गेलो बरं आम्ही, यांना कितीदा म्हटलं घेऊ आज घेऊ नंतर घेऊ करता जे आहे फायनली आज आता उद्या हळदी कुंकू आहे. आणि कसं छान वाटतं घर, म्हणजे जितकी जास्त लाईट्स असतील तितकं घर आणखी प्रसन्न दिसतं रात्रीच्या वेळेस, आणि फोटोही छान येतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे. सो आज अश्विनी गेली होती मार्केटला, सो तिला आठवणीनं जे आहे मी हा लाईट आणायला सांगितला. आणि आपलं तसंच असतं बघा, जोपर्यंत म्हणजे अगदी गळ्याशी येत नाही ना त्या वस्तूची, म्हणजे आता गरजच आहे असं होत नाही, तोपर्यंत आपणही मग जास्तीचा प्रयत्न करत नाही. आज मी अन्वीच्या पप्पांच्या कालपासून इतकी मागे लागलेली, चला म्हणजे आता अकोला इथे बघितलं त्यांनी पारसमध्ये, इथे तर काही मिळतच नाही. सो त्यांना बोलत होते तुमचे कोणी फ्रेंड येत असतील अकोल्यावरून त्यांना सांगा प्लीज मला काहीही करून आणून द्या, पण त्यांनी काही माझं ऐकलं नाही. पण आज अश्विनी जाणार होती अकोल्याला, सो तिच्याकडे तो म्हणजे बल्बच देऊन दिला मी की असा सेम घेऊ नये, म्हणजे कन्फ्युजन व्हायलाच नको. आणि फायनली मला हा मिळालेला आहे. आणि माझा लॅम्प जो आहे 6 महिन्यानंतर मी आता असा बघते आहे, इतकं मस्त वाटतंय ना. जो फ्लोअर लॅम्प होता ना त्याच्या वायरिंग पण निसटल्या होत्या, त्याही व्यवस्थित केल्या, लाईट लावून तो ऑन केला व्यवस्थित. त्यानंतर हा जो लॅम्प दिसतोय हा हँडमेड आहे बरं का. आणि असे हँडमेड लॅम्प म्हणजे मी आणखीही बनवलेला आहे, तुम्ही बघितला नसेल ना तर मी या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ लावेल, नक्की बघा. अगदी वेस्ट मटेरियलपासून हा लॅम्प मी बनवलेला आहे.
सो तुमच्याकडे तशा टाईपचं मटेरियल असेल जे तुम्ही फेकणार असाल तर ते न फेकता तुम्ही असा लॅम्प तयार करू शकता. नक्की तो व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटेल. सो तो लॅम्प स्टार्ट केला. त्यानंतर उद्या जे आहे मोक्षूकडे हळदी कुंकू आहे, त्याचं बोरन्हाण आहे. सो म्हटलं चला हा पॅसेज वगैरे क्लीन करून घेऊयात, कारण उद्या मग सकाळी ना माझी कामांची घाई असते, त्यानंतर व्हिडिओची घाई असते, बऱ्याचशा गोष्टी असतात. मग ती एकटी काय काय करेल, म्हणून तिला तो पॅसेज वगैरे आम्ही दोघींनी क्लीन केला. त्यानंतर मस्त अशी सिंपलची साडी, सिंपलचे कानातले वगैरे घातले आणि रेडी झाले पुन्हा हळदी कुंकूला जायला. आणि ही मस्त सिंपलची साडी नेसले मी. आणि खरंच हळदी कुंकालाच आपल्याला माहीत पडतं की अरे बापरे, कितीतरी साड्या आहेत आपल्याकडे, म्हणजे ज्यांचा आपल्याला विसरही पडलेला असतो. बाय द वे, या साडीला मी कधीच विसरत नाही, कारण ही माझी वन ऑफ द मोस्ट फेवरेट साड्यांपैकी आहे. ब्लाऊज अगदी सिंपल होतं, पण मी त्याला मस्त एक लेस लावली आणि ते छान छान दिसतंय आता. त्यानंतर पटपट जे आहे आम्ही हळदी कुंकासाठी आलेलो आहोत मंदिरात. इथे 8-10 मैत्रिणींनी मिळून हळदी कुंकू होतं. सो सुरुवातीला तुम्ही बघितली सुंदर रांगोळी होती. त्यानंतर तिथे शंकराचं जे मंदिर होतं, सो तिथे दर्शन घेतलं. आणि आता ही रांगोळी तर बघा तुम्ही, म्हणजे मला तरी अशा रांगोळी फार आवडतात. खूप मस्त रांगोळी काढलेली त्यांनी. त्यानंतर पुन्हा मंदिरात आले. इथे विठोबा रुक्माईचं छोटंसं मंदिर आहे आणि त्यानंतर गजानन महाराजांचं मंदिर आहे. दर्शन घेत होती ना, तर बाहेरून आवाज आला, ताई बाहेर यावं, माझ्या मुलीला तुम्हाला भेटायचं. आणि मला इतकं म्हणजे सुखद धक्का होता खरं तर तो. सो ही तिची मुकली आहे आणि जशी मी तिला दिसली ना, तिच्या मम्माला तिने म्हणजे धावत जाऊन बोलवून आणलं. मम्मा, व्हिडिओवाल्या आंटी मला दिसल्या आणि मला त्यांच्यासोबत बोलायचं आहे, प्लीज मला भेटवून दे वगैरे वगैरे. आणि इतकं गोड वाटलं ना मला तिचं हे भेटणं, बोलणं. ती तर गोड होतीच, पण त्याहून जास्त गोड ती बोलत होती. आता इथे मी म्हणजे तिचं रेकॉर्ड केलंही होतं, पण बायकांचा गोंधळ इतका होता की तुम्हाला तिचा आवाजच येणार नाही, त्यामुळे मग मी ते व्हॉइस ओव्हर करते आहे. पण गोंडुली खरंच खूपच गोड होती. इतक्या कौतुकाने सांगत होती ना मला, आंटी मी तुमचे व्हिडिओ पाहते, मला आवडते. आणि सांगा आता एवढंसं छोटंसं बाळ इतकं कौतुक करत आहे म्हटल्यावर आणखी काय पाहिजे आपल्याला, नाही का? बरं चला, या गोड अशा कौतुकासोबत आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते आणि उद्या भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खरंच तुमचे खूप 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 धन्यवाद. आत्ता शेवटपर्यंत बघितला म्हणजे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलाच असेल. सो लाईक करायला विसरू नका, हाईप करा आणि हो छान छान कमेंटही करा. चला तर फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.